पद्धतीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये चिघळला आहे, दोन्ही समाजाला न्याय देण्याची सरकारची निश्चितपणे भूमिका आहे। त्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीत त्याचा निर्णय घेणं हे क्रमप्राप्त होतं। परंतु मागच्या 4 दिवसापूर्वी जी बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी लावली होती, ज्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, परंतु या बैठकीचं मुळे नियोजनच माननीय पवार साहेबांच्या मागणीवरनं केलं गेलं होतं आणि त्याला विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला। खऱ्या अर्थाने या राज्याचं 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार साहेब त्या बैठकीला येणं अपेक्षित होतं। राज्याचे आणि देशाचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, परंतु सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्यामुळे विरोधी पक्ष मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावायचा प्रयत्न करतोय का आणि कदाचित या राज्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतोय का, ही शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आणि या राज्यातील लोकांच्या मनात होती। काल भुजबळांनी जी भूमिका घेतली की पवार साहेबांनी त्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा आणि पवारांच्या फोनमुळेच ही बैठक रद्द झाली। मला वाटतं की कदाचित भुजबळ साहेब आज पवार साहेबांशी चर्चा करून त्या वादावर पडदा मिटावा आणि सर्वपक्षीय बैठक होऊन हा वाद कायमचा मिटावा आणि मराठा समाजाला त्याचा न्याय मिळावा व ओबीसीला त्याचा न्याय मिळावा यासाठीचा प्रयत्न असू शकतो। म्हणजे प्रसाद लाडजी, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की जी बैठक झालेली नव्हती ती आता शरद पवार यांच्या मध्यस्थीने सर्व पक्षीयांची बैठक व्हावी या मध्यस्थी करण्यासाठी सध्या छगन भुजबळ शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे असं वाटतंय? मध्यस्थीचा प्रश्न नाही, प्रत्येक